नमस्कार. मास्टर माइंडमध्ये तुमचं स्वागत आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय रणभूमीत यंदाच्या निवडणुकीत चुरस अतिशय तीव्र बनली आहे. राजकीय रंगमंचावर नवे चेहरे मोहरे पुढे आलेले आहेत आणि यामुळे चुरशीची स्पर्धा आणि उत्सुकतेचं वातावरण तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण झालं आहे. तुळजापूरच्या मतदारसंघात एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, ज्यात 19 अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. या स्पर्धेत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जीवनराव गोरे, अशोक जगदाळे, महंत तुकोजीबुवा, व्यंकट गुंड, सुधीर पाटील, सज्जन साळुंके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 4 प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत रंगणार आहे आणि एक 5वा अपक्ष उमेदवार सुद्धा या लढतीमध्ये सामील आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये महायुतीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील, आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट कुलदीप धीरज आप्पासाहेब पाटील, समाजवादी पार्टीचे देवानंद साहेबराव रोचकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांचा समावेश आहे. या निवडणुकीत तीर्थक्षेत्र तुळजापूरसह परिसराच्या विकासाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे. मतदारांच्या अपेक्षांचा केंद्रबिंदू विकासाच्या मुद्द्यावर असल्याने या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराच्या घोषणा, योजनांच्या प्रस्तावांना विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या या निवडणुकीत आणखी एका नवीन चेहऱ्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. ती म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब दराडे. अण्णासाहेब दराडे यांनी तुळजापूर मतदारसंघात आपल्या प्रचार मोहिमेचा जोरदार प्रारंभ केला आणि मागील काही महिन्यापासून ते मतदारसंघातील जनतेशी थेट संपर्क साधत आहेत. त्यांनी शेतकरी, कामगार, महिला, तरुण यांच्या समस्या ऐकून घेतल्या असून त्यांच्या समस्येवर उपाय करण्याची बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. त्यांना बॅट हे चिन्ह प्राप्त झाले असून त्यावर सामान्य जनतेचा विश्वास निर्माण झालाय असं चित्र पूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण झालं आहे आणि तशी भावनाही जनतेत आहे. दराडे यांच्या प्रचार मोहिमेला छत्रपती संभाजीराजे, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांचं जोरदार समर्थन मिळालं आहे. त्यामुळे स्वराज्य पक्ष, शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सध्या जोमाने त्यांच्या प्रचार मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. दराडे यांच्या प्रचारांची शैलीही खास आहे. त्यांनी घरोघरी जाऊन जनतेशी संवाद साधण्यावरती भर दिला आहे. सभांना संबोधित करताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं आत्मविश्वासाचं तेज जनतेपर्यंत पोहोचते अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जनतेशी संवाद साधत असताना असे लक्षात आले की त्यांचं नेतृत्व कौशल्य आणि लोकांशी असलेलं नातं यामुळे त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा सर्वसामान्य माणसांमध्ये सकारात्मक झाली आहे आणि अशी एक जनभावना सुद्धा निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रचारात बॅट या चिन्हाच्या बाजूला सामान्य माणसाचा आवाज ठळकपणे उभा आहे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. दराडे यांची ही तीव्र प्रचार मोहीम केवळ निवडणुकीची नाही तर एक ध्येय, एक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांचा प्रचार म्हणजे केवळ सभा नाहीत तर त्यांचा प्रामाणिकपणाही आहे आणि त्यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आणि समर्थक या मोहिमेला जन आंदोलनाच्या स्तरावरती घेऊन जात आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये स्वराज्याची पुनरावृत्ती हा नारा दिला जातोय आणि हे त्यांच्या ध्येयाचं आणि विचारांचं प्रतिबिंब आहे असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. तुळजापूर विधानसभा निवडणुकीचे विश्लेषण पाहता यंदा या मतदारसंघात चुरस विशेषतः तीव्र आहे. विविध पक्षांचे प्रमुख उमेदवार, स्थानिक राजकीय वातावरण आणि जनतेच्या अपेक्षांमुळे निवडणुकीला विशेष असे महत्त्व प्राप्त झालं आहे. राणा जगजितसिंह पाटील महायुतीकडून ते निवडणूक लढवत आहेत, विद्यमान आमदार सुद्धा आहेत आणि या मतदारसंघामध्ये विकासाची अनेक कामे त्यांनी केली आहेत. त्यांनी तसा दावाही केला आहे. त्यांचं नेतृत्व आणि प्रशासनातील अनुभव ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. महायुतीच्या पाठिंब्यामुळे त्यांना ग्रामीण भागात समर्थन मिळण्याची शक्यता आहे. ॲडव्होकेट कुलदीप धीरज पाटील आघाडीचे उमेदवार असलेल्या या उमेदवारांनी त्यांच्या प्रचारामधून, योजनांमधून शिक्षण, आरोग्य, तरुणांच्या रोजगारांच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित केलं आहे. काँग्रेस आघाडीच्या समर्थनामुळे त्यांचा प्रचार अधिक मजबूत होत चालला आहे आणि ते आपली प्रतिमा तरुण समर्थकांच्या गटामध्ये मजबूत करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. देवानंद रोचकरी हे समाजवादी पार्टीकडून रिंगणात उभे आहेत आणि त्यांचा प्रचार कामगार आणि शेतकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यावर त्यांचं लक्ष जास्त केंद्रित आहे. सामान्य जनतेचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि ज्यांना
लोकांनी दिलेला पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो असे हे देवानंद रोचकरी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. डॉक्टर स्नेहा सोनकाटे वंचित बहुजन आघाडीकडून या मैदानात ते उतरलेले आहेत आणि या प्रचारामध्ये सामाजिक न्याय, आरोग्य, सेवा आणि शिक्षणाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं जात आहे. वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. अण्णासाहेब दराडे हे यंदा या मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून पुढे आलेले आहेत, परंतु त्यांची प्रतिमा शेतकरी, कामगार आणि सामान्य जनतेचे समर्थक म्हणून उभी राहिली आहे. तुळजापूर हे प्रामुख्याने ग्रामीण मतदारसंघ म्हणून विचारात घेतले जाते, जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई, सिंचन सुविधा आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसारख्या मुद्द्यावरून उमेदवारांना लक्ष करावं लागतंय. दराडे यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष असं लक्ष आहे, तर महायुती आणि काँग्रेसनेही यावर योजना मांडलेल्या आहेत आणि प्रचारामध्ये याचे मुद्दे त्यांनी करायला सुरुवात केली आहे. तरुण मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि उद्योजकता यावर उमेदवार भर देत आहेत. विशेषतः स्थानिक पातळीवर कामधंद्यांच्या संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली जात आहे. काँग्रेसचे ॲडव्होकेट कुलदीप धीरज पाटील यांचे या योजनाकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि तसेच अण्णासाहेब दराडे यांनीही रोजगार निर्मितीची वचने दिली आहेत. महिलांचे आरोग्य आणि सशक्तीकरणाचे मुद्देही निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वाचे ठरत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी महिला सशक्तीकरण आणि सुरक्षितता यावर जोर दिला आहे. मतदारामध्ये या निवडणुकीबद्दल उत्सुकता वाढली आहे. अनेक मतदारांनी म्हटलंय की आम्हाला विकास साधणारा नेता हवा आहे. पूर्वीच्या योजनांच्या अंमलबजावणीबद्दल संपूर्ण एक कुठेतरी सुधारणा करण्याची गरज आहे अशी भावना आहे आणि त्यामुळे या सर्व निवडणुकीमध्ये एक वेगळी दिशा मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. ज्येष्ठ मतदार असो किंवा तरुण मतदार असो, प्रत्येकाला असं वाटतं की मतदारसंघात परिवर्तन घडवणारा, त्यांचे प्रश्न समजून घेणारा आणि आर्थिक विकास साधणारा नेता निवडला गेला पाहिजे. तुळजापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण अत्यंत उत्कंठावर्धक बनलं आहे आणि स्थानिक पातळीवरून प्रचारामध्ये होत असलेल्या सभांना मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत, ज्यातून मतदारांच्या अपेक्षांची स्पष्ट झलक आपल्याला दिसून येते आहे. मतदारसंघात या निवडणुकीमुळे नेतृत्वात नवीन दिशा येईल अशी अपेक्षाही लोक व्यक्त करत आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक ही केवळ राजकीय सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न नसून मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन असलेली ही स्पर्धा आहे आणि या निवडणुकीत जनतेच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि स्थानिक पातळीवरच्या अडचणीवरती लक्ष केंद्रित करणारा नेता निवडला गेला पाहिजे अशी अपेक्षा लोकांमधून बोलून दाखविली जात आहे. आता या निवडणूक निकालातून मतदारांचा कल आणि त्यांच्या समस्यांची दिशा स्पष्ट होणारच आहे. तुळजापूरच्या राजकीय रणांगणात ही निवडणूक केवळ पक्षांच्या विचारधारांची लढत नसून सामान्य माणसाच्या भविष्याचं ते एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जनता मात्र वाट पाहत आहे. मतदार कोणता निर्णय घेईल, जातीपातीची, धर्माची समीकरणं कशी जुळवली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोणता उमेदवार विजयाच्या शिखरावर पोहोचणार, कोणता पक्ष राजकीय स्थैर्य मिळवणार आणि येत्या काही दिवसातच हे सगळं स्पष्ट होणार आहे. तुर्तास यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण मास्टर माइंड या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.